यांचं सुद्धा लक्ष वेधतं की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. येस सॉरी, मैदानाच्या आतमध्ये सध्या दाखल झालेत. सौरभ विचार स्टंपर बॉल ज्याने स्पॉन्सर केलं, स्टंपर बॉल सिक्स सीट बॉल. एक मिनिट. हर्षद टावरे आणि सौरभ विचारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या हंगामामध्ये PNP चषक खेळत असताना ज्यानं बेस्ट बॅटरची बाईक जिंकली तो सध्याच्या घडी लॉन स्ट्राईकला हर्षद टावरे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या साथीला रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये याच हंगामामध्ये ज्यानं अप्रतिम कामगिरी केली तो सौरभ विचारे नॉन स्ट्रायकर एंडवरती. आणि त्यावेळेला गोलंदाजी मार्कवरती खांबा एक्सप्रेस रोहन सानं पहिला बॉल हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेला आक्रमण केलंय. क्षेत्र खाली आहे, क्षेत्ररक्षक थोडेसे योगेश लोटणकर दूरवरती आपल्याला पाहायला मिळाले. पहिली सिंगल पहिला बॉलवरती कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल कंप्लीट झाले. पहिला बॉलवरती धाव येणं महत्वाची असते आणि ती पहिली धाव बॅटर हर्षद टावरे याच्या बॅटमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटकातील दुसरा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रोहन सानप दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतील. यॉर्कर 45 म्हणजे ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं असा रोहन संघाला लीड करतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी तो आला आणि अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा त्याच्या माध्यमातून सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अचूक टप्पावरती तो गोलंदाजी करतोय. पहिला बॉलवरती हर्षद टावरेनं हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला होता परंतु मोठा फटका आला नव्हता. एक सिंगल आली होती आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी आता रोहन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. गोलंदाजी चांगली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रोहन यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. सौरभ विचार यांच्या बॅटमधून एक सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चला मैदानाच्या आतमध्ये बॉल गहाळ झाला. आपण 4 धावा सुद्धा कंप्लीट करू शकतो या स्पर्धेच्या माध्यमातून. हा नियम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय परंतु बॅटरनं फक्त एकच धाव घेण्याचा निर्धार केलाय आणि आतापर्यंत एकच धाव कंप्लीट केली आहे. जर रनिंग चालू ठेवली असती तर 4 धावा कंप्लीट सुद्धा करू शकले असते परंतु दोन्ही बॅटर्सने ते प्रयत्न केले नाही आहेत. चेंडू गाळ झालाय तरी सुद्धा एकच धाव घेतली आणि अद्याप दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला जात नाहीये. स्कोर कार्डवरती धावसंख्या 1च्या मदतीनं पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावसंख्या 2 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला मंगलमूर्ती चनेरा त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना फ्रान्सी 11 यशवंत खार या 2 संघादरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला हर्षद टावरे ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील. हर्षद टावरे ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात क्लासिकल अंदाजामध्ये ज्या वेळेला फटके त्याच्या बॅटमध्ये येतात आणि त्यावेळेला संपूर्ण प्रेक्षकांचं मन ते मात्र नेहमी जिंकतात. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. बॅटरच्या शरीरापासून दूरवरती चेंडू ठेवायचा आहे त्या प्रयत्नानं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी रोहन सानपच्या माध्यमातून केली गेली आहे आणि अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या मदतीनं आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या अवघ्या 2 अंकावरती पाहायला मिळतीये. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना पहिल्या 4 बॉलमध्ये प्रभावी कामगिरी रोहन सानप यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेस आणखीन एक अप्रतिम स्ट्रोक खेळला गॅपमध्ये. बॉल निघून चालला 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. हर्षदच्या बॅटमधनं चौकार असताना आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीचा विचार केला तर रणनीती ओळखली. रोहन सानप आउटसाइड ऑफ स्टंप गोलंदाजी करतो. यावेळेला अप्रतिम स्क्वेअर कट पाहायला मिळाला. हर्षद टावरेच्या बॅटमधनं 4 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 4च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावले. धावफलकावरती धावसंख्या 6 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिला 5 बॉलचा खेळ आपण पहिल्या षटकाचा हा अंतिम बॉल गोलंदाजी मार्कवरती रोहन सानप दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे रोहन याच्या माध्यमातून. समोरच्या दिशेला आक्रमण केलंय. लॉंग ऑन मध्ये अप्रतिम फटका खेळला हर्षद टावरे याचा बॅटमन. हा अप्रतिम स्ट्रोक बॉल आउट ऑफ द पार्क. इट्स अ
अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पहिला 4 बॉलमध्ये रोहन सानपनं अवघ्या 2च धावा खर्च केल्या. त्यानंतर नजाकतीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावा हर्षद टावरीच्या बॅटमन आल्या आणि शेवटच्या बॉलवरती ताकदीचा वापर करत असताना षटकार हर्षद टावरीच्या बॅटमन आला. अशा एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा रोहन सानपच्या विरोधामध्ये 12 धावा धावफलकावरती असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. सध्याच्या घडीला मंगलमूर्ती चनेरा हा संघ बॅटिंग करतोय. सौरभ विचारे लीड करत असताना या संघाला नेतृत्व करत असताना याचा कॅप्टनच्या भूमिकेमध्ये त्याला आपण पाहतोय. सध्या तो ऑन स्ट्राईकला बॅटिंग त्याला सुद्धा करायचे, धावा त्याला सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. मागील मॅचमध्ये 52 धावांचा पटलाक अगदी सहजरित्या हृदय 11 रोडखुर्द संघाने केला. अर्थातच या मॅचमध्ये सुद्धा पहिल्या पूर्वार्धामध्ये एक मोठा टेम्पो सेट करायला हवा आहे टीम मंगलमूर्ती चनेरे या संघाच्या माध्यमातून. यावेळेला स्वराज जेवळे गोलंदाजीला आले. फुलटॉस बॉल, फुलटॉस वरती फुलटोल वसूल केलाय. सौरभ विचारेच्या बॅटमधला तडाखा, बॉल निघून चालला डीप सीमा पार. मध्ये गोलंदाजीला आलाय. त्याच्या पहिल्याच बॉलवर आसमान दाखवलाय. सौरभ विचाराच्या बॅटमधनं 6 धावा आल्या. 6 धाव्याच्या मदतीनं धावफलकावरती धावा आतापर्यंत 18 अंकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आले. यावेळेला चांगली गोलंदाजी, अचूक टप्पावरती भेदक मारायची गोलंदाजी स्वराज जेवळ्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्वराज सुद्धा नेहमी प्रभावित करणारी गोलंदाजी करतो. या सुद्धा गोलंदाजानं PNP चषकमध्ये बेस्ट बॉलरची बाईक जिंकली आहे. एकंदरीचा विचार केला तर न्हावे या गावाला तो बिलॉंग करतो. न्हावा गावाचं क्रिकेट खेळत असताना सातत्याने याही खेळाडूची चर्चा संपूर्ण रोहा तालुका किंबहुना रायगड जिल्ह्यामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठमोठ्या स्पर्धा खेळल्यात नव्हे तर गाजवल्यात सुद्धा या गोलंदाजानं. अप्रतिम गोलंदाजी तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळाला. पहिला बॉलवरती लेनमध्ये थोडासा विस्कळलेला पाहायला मिळाला. फुलटॉस बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर कमबॅक सुद्धा तितक्याच ताकदीनं मैदानाच्या आतमध्ये स्वराजनं केलंय. 2 षट, पहिल्या षटकानंतर 2 बॅक टू बॅकचे डॉट बॉल महत्वाचे राहिले. यावेळेला सुद्धा अप्रतिम बॉल, टप्पा पडला. डावकुऱ्या त्याचा गोलंदाजाचा चेंडू थोडासा का होईना कट होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने तो अँगल क्रिएट करत असताना गोलंदाजी करतोय. टप्पा पडला, बाहेरच्या बाजूने चेंडूनं वळण घेतला, विकेट किपरचा वैध घेतला गेला आणि आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी स्वराज यांच्या माध्यमातून. कोलपाटापाचा बॉल समोरच्या दिशेला खेळायचा होता, गॅपमध्ये फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅटच्या टोला चेंडू आदळला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावल. धावफलकावरती धाव संख्या 19 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. त्याच वेळेला सन्माननीय राज कोरगावकर यांच्या माध्यमातून सौरभ विचाराच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. स्वराजनं चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या बॉलवरती मोठा फटकाला, त्यानंतर कमबॅक करणं महत्वाचं होतं आणि त्या क्षणाला कमबॅक सुद्धा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. षटकारानंतर पुढच्या 4 बॉलवरती अवघी एकच धाव त्यानं खर्च केली आहे. अप्रतिम बॉल. यावेळेला समरिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. टप्पा पडला, त्यानंतर अगदी जमिनीला घासून बॉल विकेट किपरचा वैध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल येतो. शेवटच्या क्षणाला हर्षद टावरीला सुद्धा थांबवण्यामध्ये यश आलं. चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर, अर्थातच 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 19 बनवल्या गेल्यात. पहिला 12 बॉलचा खेळ आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये कॅप्टन रोहन सानपला आपण पाहिलं. रोहन सानपला पहिली षटक हाताळत असताना 12 धावांचं षटक हाताळलं. त्यानंतर स्वराज आले. स्वराजच्या पहिल्याच बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर कमबॅक सुद्धा स्वराजनं अगदी दमदार करून दाखवला. पुढच्या 5 बॉलवरती अवघी एकच धाव त्याने खर्च केली. अर्थातच 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती अवघ्या 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. सीमवर तिसरं षटक सीमवर असणार आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीला आणखीन एक महत्वाचे गोलंदाज ज्यानं कोलाड प्रीमियर लीग मध्ये या संगमामध्ये मालिकावीराची सोन्याची अंगठी जिंकली, तो गोलंदाजी ट्रॅकवरती असताना गोलंदाज ओमकार सानप आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार सानप गोलंदाजीला याही खेळाडूनं या हंगामामध्ये प्रभावित केलंय. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठमोठ्या स्पर्धा याही खेळाडूंना खेळल्यात, गाजवल्यात. PNP चषकमध्ये त्याला आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना नेहमी त्यानं प्रभावित केलं. किंबहुना त्याची बॅटिंग सुद्धा खूप महत्त्वाची राहते. एकाच संघामध्ये 2 बंधू खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक आपण पाहिलं जिथे गोलंदाजी करत असताना रोहन सानपनं हाताळलं, चांगली गोलंदाजी त्यानं केली. त्याचाच बंधू आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार सानप. अर्थातच बंटी सानप मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीला आला.
कॅप्टनच्या भूमिकेमध्ये मोठा बंधू आणि आता गोलंदाजीला छोटा बंधू गोलंदाजी मागवरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच वेळेला रोहा तालुक्यातील एक लिजेंड प्लेअर आणि चांगलं नेतृत्व करत असताना रोहा तालुक्याचं क्रिकेट ज्यानं खऱ्या अर्थानं उंचावलं असा सागर भोबड याला विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. या सागर बोबड आपण व्यासपीठावरती या आणि या व्यासपीठावरून या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्या. वेलकम, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पहिला बॉलच्या वरती एक सिंगल ओमकारच्या विरोधामध्ये ते एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 20 अंकावरती. 20 धावा धावफलकावरती आहेत. ही संपूर्ण स्पर्धा आपण रोहा स्पोर्ट्स या वाहिनीवरती लाईव्ह प्रक्षेपित करतोय. तुमचा, आमचं आणि सगळ्यांचं, आपल्या संपूर्ण रोह्याकरांचं हक्काचं चॅनल अर्थातच रोहा स्पोर्ट्सवरती ही संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज करतोय. त्यांसुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. चांगलं कामकाज, चांगलं टेलिकास्ट, त्यावेळेला टीम वर्क त्यांचं सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो. रायगड जिल्ह्यातील वन ऑफ द बेस्ट लीडर हार्या कोस्तेकर सुद्धा जॉईन आहेत. त्यावेळेला गुड्या जाधव यांच्या रील्स आपण प्रचलित होत असताना संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहतो आणि त्याचा ॲक्टर प्रणय सुद्धा कॅमेरामनच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सगळे टीमवर्क, त्याच वेळेला योगेश दिगंबे, आकाशी कडव सुद्धा इथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यांचा टीमवर्क अप्रतिम राहिला आणि त्याच कारणानं रोहा तालुक्यातील सर्वाधिक लोकप्रिय वाहिनी म्हणून रोहा स्पोर्ट्स या वाहिनीकडे सातत्यानं पाहिलं गेलं. त्यावेळेचा बॉल थोडंसं बाहेरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. एक वाईट प्लस एक अशा एकंदरीत 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. तत्पूर्वी आपण प्रमुख अतिथी मंचकावरती यथोचित मान सन्मान करतोय अशा दमदार खेळाडूचं ज्यांना रोह्याचं क्रिकेट सातत्यानं उंचावरती नेण्याचं ज्यांना मदत केली असा सागरजी बोबड यांचा आपण यथोचित मान सन्मान या प्रमुख अतिथी मंचकावरती करतोय. या स्पर्धेचे मुख्य घटक सन्माननीय राजेशजी धिडे साहेब यांच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान करतोय. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्यावेळेला या स्पर्धेच्या वतीनं एक आकर्षक अशी सन्मान चिन्ह देऊन आपण यथोचित मान सन्मान करतोय. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. रोहन सानपनं बाची टॉपच घेतली होती आणि त्यावेळेला विकेट किपर स्वराज जेवळेने चांगले प्रयत्न केले आणि त्यावेळेला एक सोप्पा झेल सुद्धा सुटला गेला. हर्षद टावरीला मैदानाच्या आतमध्ये जीवनदान दिलं गेलं. एक सिंगल त्यावेळेला कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तब्बल 24 या आकड्यावरती. 24 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. ओमकार सानप गोलंदाजी करतोय. समोर आक्रमण करायचं होतं. बॉल हवेमध्ये, ओमकार बॉलच्या खाली पोहोचतोय. अप्रतिम वलचच कॅच, मोठी विकेट, मोठ्या विकेटचं पतंग, महत्वाचं बॅटर कॅप्टन सौरभ विचारे मैदानाच्या बाहेर. सौरभ विचारे मैदानाच्या बाहेर परतले. तदनंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 लोचन कांबळे दाखल असताना आपल्याला पाहायला मिळतात. लोचन यांच्यावरती विश्व दाखवलाय. या हंगामामध्ये याही खेळाडूची चर्चा संपूर्ण रोहा तालुक्यामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. किंवा महादेवकरचा मिस्टर 360 म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. मैदानाच्या चारही बाजूला क्लासिकल अंदाजामध्ये खेळतो आणि त्यावेळेला त्याचा रिव्हर्सचा फटका हा अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. तो लोचन सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेचा बॉल प्रचंड वेगानं वन सीन वतळण्याचा प्रयत्न गोलंदाज ओमकार सानपनं करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला पंचांचा इशारा येतोय वाईट बॉलचा वाईट प्लस 1 अशा एकंदरीत 2 धावा स्कोर कार्डवरती ऍड केल्या जातील. या 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 2च्या मदतीनं. 26 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हर्षद जोवर मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोवर धावांचा आलेखा सातत्यानं वाढत असताना आपल्याला पाहायला मिळेल. इन्फॉर्म बॅटर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये ऑन सायकल आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल हुक करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज दिशेवरती भरकटलेत. व्हाईट बॉलचा इशारा याही वेळेला पंचांच्या माध्यमात येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला 27 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय रोहा तालुका रबल बॉल क्रिकेट प्रीमियर लीग 2025 पर्व 1. चला थर्ड अंपायरची मागणी अर्थातच रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची मदत घेतली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी अर्थातच रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीची मदत घेतली जाते. रोहा स्पोर्ट्सचे सर्व
योगेश गंबे आणि आकाशी कडव यांच्या माध्यमातून रिव्हरती कामकाज केलं जातं. रोहा तालुक्यातील एक जबरदस्त तुमची आमची आणि आपल्या सगळ्यांच्या चाकाची वाहिनी अर्थातच रोहा स्पोर्ट्स आपल्या सगळ्यांच्या हक्काची वाहिनी रोहा स्पोर्ट्स एकाच वर्षामध्ये तब्बल 15,000 सबस्क्रायबरचा टप्पा ज्यानं ओलांडला. अर्थातच रोहा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज करतोय. जर या वाहिनीवरती तुम्ही आमच्यासोबत जोडलं गेला असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या दिवसांमध्ये सुद्धा रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीसोबत जोडले जा. चांगले कामकाज त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मैदानातील बारकावे यस वाईट असणारा आणि गोलंदाजी करणाऱ्या संघ रिव्ह्यू लॉस होतोय. व्हाईट बॉलचा तिसऱ्या पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती धाव संख्या 27 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. सीम ओव्हर मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार सानप. ओपी बॉल समोरच्या दिशेला आक्रमण केलं, फटका फसला. विजय नागवेकर बॉलचा खाली, चुकी होणार नाहीये, विकेट होईल पतंग. बॅटर हर्ष टावरी मैदानाच्या बाहेर. बाहेर परतला, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना युनिट नंबर 4 प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत बॅटिंगला आले. 27 या धावसंख्येवरती दुसरा आदरा बसला टीम मंगलमूर्ती चनेरा या संघाला. कॅप्टन सौरभ विचारे बाद झाले. तदनंतर हर्षद सुद्धा मैदानाच्या बाहेर होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अर्थातच आघाडीची जोडी मैदानाच्या बाहेर परतली आहे. आता जबाबदारी या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना लोचन कांबळे आणि त्याच्या साथीला बॅटिंग करत असताना प्रशांत आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना पुन्हा एकदा ओमकार बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतात. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला. बॅटर प्रशांतनं एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 1च्या मदतीनं पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये येतो. 18 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 28 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉलच्या समाप्तीनंतर 28 धावा. पहिल्या षटकामध्ये ओमकार सानप याला आपण पाहिलं. ओमकार सानपनं 12 धावांचं षटक हाताळलं. तदनंतर स्वराज झालं. पहिला बॉलवरती षटकार आला. त्या क्षणाला असं वाटलं की हे षटक सुद्धा थोडंसं कवीना महागडं आपल्याला पाहायला मिळेल, परंतु स्वराज जवळे अप्रतिम कमबॅक त्यानं मैदानाच्या आतमध्ये केला. त्याचा अनुभव मैदानाच्या आतमध्ये त्यानं पणाला लावला आणि तदनंतर पुढच्या 5 बॉलवरती अवघी 1च धाव त्यानं खर्च केली. अर्थातच षटक क्रमांक 2 मध्ये अवघ्या 7 धावा आल्या. त्यानंतर सिंग ओव्हरमध्ये ओमकार सानप यांना इन्व्हाइट करण्यात आलं. तिसरं षटक हाताळत असताना ओमकार सानपनं 2 महत्त्वाचे गडी मैदानाचा बाहेर परतवले आणि अवघ्या 9 धावा त्यानं खर्च केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. स्वराज जवळे वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं 4थं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला प्रशांत आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांतकडे सुद्धा क्षमता आहे, प्रशांतकडे सुद्धा टॅलेंट आहे आणि प्रशांतच्या हातामध्ये सुद्धा बॅट आहे. मोठे फटके तो सुद्धा खेळू शकतोय. ते मोठे फटके स्वराजच्या विरोधात येतील का? खोलवर टप्प्याचा बॉल, यू मिस आवल बट डेफिनेटली फर्निचर दिसतोय.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 5व्या क्रमांकावरती राहुल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. स्वराजनं पहिल्याच बॉलवरती दांड्या उद्ध्वस्त केल्यात. बॅटर प्रशांत मैदानाच्या बाहेर परतलेत. पुढचा बॉल अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला आहे. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करत असताना बॅटर पाहायला मिळाले. कव्हर रिजनमध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग, चांगली फेक. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान सुद्धा मानावं लागले. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 29 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 29 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना लोचन कांबळे मिस्टर 316 त्याच्या साथीला राहुल म्हात्रे हे दोन महत्त्वाचे बॅटर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. डाव सांभाळायच्या धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. एक मोठी टोटल पहिल्याच पूर्वार्धामध्ये मोठा टेम्पो सेट करायचा टीम मंगलमूर्ती चनेरा. जर मोठा टेम्पो सेट करायचा असेल तर या दोन्ही बॅटरच्या बॅटमधनं धावा येणं तितकंशा महत्त्वाच्या असणार आहेत. हाफ ट्रॅकर बॉल प्रचंड वेगानं, वेग अप्रतिम या गोलंदाजाकडे. त्या वेगाचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना डावखुरी हाताचे गोलंदाज आहेत. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातोय. अँगल क्रिएट करत असताना टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू काटा बदलत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ते चित्रीकरण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. टप्पा पडला, वळण घेतलं चेंडू आणि त्यानंतर उंची घेत थेट विकेट किपरचा वैध घेतला गेला आणि डॉट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. लॉंग दी कार्पेट डीप मधनं विजय नागवेकर प्रचंड वेगानं बॉलवरती आले. दुसरा धावायचा प्रयत्न, फेक अप्रतिम झाली. अप्रतिम फिल्डिंग एफर्ट्स नेहमी विजय नागवेकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंबहुना फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये सुद्धा चांगलं योगदान विजय नागवेकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. मळखणवाडी या गावाचं नेतृत्व करत असताना ॲज अ ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये तो नेहमी चांगली प्रभावी कामगिरी करतो. सध्याच्या घडीला टीम फ्रान्सी 11 यशवंत कार या संघाचं नेतृत्व तो करतो आणि चांगली कामगिरी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. सौरभ विचारेचा झेल त्यानं लॉंग ऑफमध्ये अप्रतिम टिपला आणि आता फिल्डिंग एफर्ट सुद्धा त्याच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. यावेळेसचा बॉल स्टिकरवरती आदळला. थोडा वेळ हवेमध्ये होता. स्वतः गोलंदाज स्वराज बॉलवरती येतील, अडवतील, फेकतील. तोवर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले राहुलनं. एक राहुलला मिळते, एक त्याच्या संघाला धाव मिळतीये. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावसंख्या 31 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 31 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना या षटकाचा विचार केला तर पहिल्या 5 बॉलचा खेळ आपण पाहिलाय. पहिला 5 बॉलमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या. एक महत्त्वाची विकेट गोलंदाज स्वराज जेवल्याने मिळवली. चांगली गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. प्रभावी तिकट माऱ्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये स्वराज जेवल्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेसचा बॉल अडबा पाट नॉन सेटला खेळायचा होता परंतु बॅट अँड बॉलचं प्रॉपर कनेक्शन नाहीये. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला राहुल यांना सुद्धा धावबादच्या स्वरूपामध्ये मैदान सोडावं लागेल. चौथी विकेट, चौथा धक्का टीम मंगलमूर्ती चनेरा या संघाला. बॅटर मैदानाच्या बाहेर. संपुष्टामध्ये 24 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्याचा विचार केला तर आतापर्यंत 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 महत्त्वाचे बॅटर डगआउटमध्ये परतलेत. हर्षद टावरीनं सुरुवात चांगली केली. 13 धावांचं योगदान त्यांना दिलं. त्यानंतर सौरभ विचाराचं कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 9 धावांचं योगदान त्यानं सुद्धा दिले. लोचन कांबळे अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. आणि त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मान फ्रॉम केलदवाडी नामदेव डुमणे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीचा विचार केला तर तळवली केलदवाडी या विभागामध्ये या खेळाडूची चर्चा नेहमी आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके किंबहुना तालुक्यामध्ये आल्यानंतर सुद्धा मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये नेहमी पाहायला मिळतात. तो सध्याच्या घडीला बॅटिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 5 डीत ओव्हरमध्ये विजय नागवेकर वेगाचा बादशाह गोलंदाजीसाठी दाखल झाला. पहिलाच बॉलचा विचार केला तर -1 अशा एकंदरीत 2 धावा स्कोर कार्डवरती ऍड केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा 33 या अंकावरती पाहायला मिळते आहेत. 33 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल विजय नागवेकर ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल बादशाहतली कडा घेतली आहे. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहेत तैनात. चांगली फिल्डिंग केली जाते. एक सिंगल त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळालं. आतापर्यंत 34 धावा
धावफलकावरती बनवल्या गेल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येणं महत्वाचे आहेत. गोलंदाज कोणते आहेत ते पाहणं महत्वाचं नाहीये, त्याच्या विरोधामध्ये धावा कशा येतील ते पाहणं महत्वाचं राहणार आहे. हाफ ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, कट करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पॉईंटमध्ये कॅप्टन रोहन सनाप आहेत. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न लोचननं केला, परंतु थांबवलं नामदेवनं. एकाच धावेवरती समाधान मानलं. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा आतापर्यंत 35 या अंकावरती पाहायला मिळत आहेत. 35 बनवल्या गेले. तिथून जर पुढच्या 4 बॉलमध्ये किमान 15 धावा तरी आल्या तरी फायटिंग टोटल उभारलेला आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला बाची टॉप एस फिल्डर आहे, थोडेसे दूरवरती राहिलेले आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावायचा प्रयत्न केला, दुसरी धाव मिळेल का? यस, डेफिनेटली दुसऱ्या धावायचा प्रयत्न केला, खराब फिकी आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यानंतर 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केलेल्या आपण पाहिल्यात आणि 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकावरचा विचार केला तर धावफलकावरती धावसंख्या 37 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. कोलबटापाचा बॉल सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय, सिंगल मिळेल का? एक मोठा प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये उभारला. यस, तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. पुन्हा एकदा रोहा स्पोर्ट्स या वाहिनीची मदत घेतली जाते. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु विजय नागवेकर चेंडूवरती आले, चांगली फिल्डिंग केली आणि त्यानंतर हाताने चेंडू लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीची मदत घेतली जाते. रॉ स्पोर्टचे सर्व आकाशी कडब आणि योगेश गंबा यांच्या माध्यमातून या रिव्ह्यूची पाहणी केली जाते. बॅटर बाद होतील का एक सिंगल कंप्लीट केले जाईल, प्रश्नचिन्ह विचारलं गेल्या पंचांच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांचं काम मैदानाच्या आतमध्ये वाढवण्यात आलं. आपण पाहतोय रोहा तालुका रबर बॉल क्रिकेट प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वासाठी ज्यांचं विशेष सहकार्य लाभलंय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी, त्याच वेळेला ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब, त्यावेळेला राजू शेठ जैन आणि विशालभाई लाड यांचं महत्त्वाचं योगदान लाभलंय. त्याच वेळेला दमदार आमदार अनिकेतभाई तटकरे साहेब यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलंय. सर्व दिलदार दानशूर व्यक्तिमत्वांचं या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. 37 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. त्याच वेळेला ही स्पर्धा पार पडण्यासाठी सिद्धार्थजी भुतकर, त्याच वेळेला राजेश दिडे, राणा मोरे, सूरज म्हात्रे आणि बंटी घाग यांच्या माध्यमातून अप्रतिम स्पर्धा संपूर्ण रोहा तालुक्याला एकत्रित करणारी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. पहिलंच पर्व आणि पहिलंच पर्व अगदी दमदार स्वरूपाचं आपल्याला पाहायला मिळालं. त्याही वेळेला खेळाडूंचा खेळ सुद्धा दमदार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पहिल्याच मॅचमध्ये अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. सिद्धू मोरेची 28 धावांची खेळी, त्यावेळेला गोलंदाजी त्याची अप्रतिम पाहायला मिळाली. या मॅचमध्ये सुद्धा गोलंदाजी करत असताना प्रांशी 11 यशवंत खरे या संघाचा बोलबाला पाहायला मिळाला. स्वराज देवळेनं अप्रतिम गोलंदाजी केली आहे. त्यावेळेला ओमकार सनप असतील, रोहन सनप असतील. येस, नॉट आउटचा इशारा आला. 1 रन इथे मात्र कंप्लीट केली गेली आहे. एका सिंगलच्या मदतीनं आतापर्यंत धावफलकाचा विचार केला तर 38 धावा धावफलकावरती बनवलेला आपल्याला पाहायला मिळाल्या. या षटकाचा विचार केला तर पहिल्या 4 बॉलचा खेळ आपण पाहिला. पहिल्या 4 बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्यात. यावेळेला लढबा पाटणे खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या कडेला चेंडू ब्रश झाला. बॉलर्स बॅक ड्राइव्ह होता. गोलंदाज विजय नागवेकर चेंडूवरती आला, एक सिंगल. त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले गेले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावा 39 अंकावरती. पूर्वार्धाचा विचार केला तर या पूर्वार्धातील शेवटचा अंतिम एक बॉल गोलंदाजी मागवरती विजय, चांगली गोलंदाजी विजयने केली आहे. बॉलिंग अटॅक चांगला राहिलाय प्रांशी 11 यशवंतकर संघाचा. आडबा बॅट ऑन सेटला खेळलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक आशिष मोरे त्या ठिकाणी पाहायला मिळाले. डाईव्ह लगावून चेंडू पकडण्याचा प्रयत्न त्यानं केला, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल होता तो निसटला आणि त्या क्षणाला धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि धावाच्या स्वरूपामध्ये सुद्धा मैदानाच्या आतमध्ये विकेट प्राप्त केली गेली. एक्केचाळीस भैरवनाथ यशवंत खारे या संघाला. तत्पूर्वी या धावांचा कसा पाठलाग केला जाईल, काय घडेल काय बिघडेल ऐकवण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती बदल करूया. तुम्ही कुठेही जाऊ नका, पात्र ऐकत या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत राहा. आवाजामध्ये बदल, आवाज ऐकूयात व्हॉइस ऑफ अलिबाग प्रितेश पाटील यांचा. धन्यवाद.
थँक्यू किशोरजी कोकरे. अप्रतिम फलंदाजी आपण पाहिली आणि खऱ्या अर्थानं टीमवर्क ड्रीम वर्क असं म्हटलं जातं. सुरुवात केली होती रोहन सानपने, त्याला योग्य साथ दिली स्वराज, ओमकार, विजय या चारही गोलंदाजांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावरती केवळ 41 धावांपर्यंत सीमित ठेवलेलं आहे ते मंगलमूर्ती इलेव्हन चंदेरा संघाला. कारण आपण जर पाहिलं तर अगदी खोलवर बॅटिंग ऑर्डर त्यांच्याकडे होती आणि या बॅट्समनने खऱ्या अर्थानं अपसेट केलं आणि त्याचमुळे आपण पाहतोय 41 धावा झाल्यात, 42 धावांचं लक्ष. पण असं म्हटलं जातं लो स्कोरिंग मॅचेस नेहमी उत्कंठावर्धक होतात. त्या पद्धतीचा हा सामना होणार का? चला मॅच फास्ट घ्यायची आहे. सौरभ विचारे आपण फिल्डिंगला जायचं आहे त्वरित. आपण पाहतोय रोहा तालुका डबल बॉल क्रिकेट प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि ही पहिलं पर्व अत्यंत भव्य दिव्य करण्यासाठी आम्हाला जे सहकार्य लाभलेलं आहे त्यामध्ये विशेष सहकार्य अलिबाग मुरुड रोहाचे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी, त्यानंतर माननीय ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी उल्लेखनीय असं योगदान आहे. टी शर्ट आपण जे पाहतोय ते सर्व टी शर्ट ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब यांच्याकडून आलेले आहेत. त्यानंतर राजू शेठ जैन, विशालभाई लाड आणि दमदार आमदार अनिकेत भाई तटकरे यांचं सुद्धा चांगल्या पद्धतीचं सहकार्य या स्पर्धेसाठी पाहायला मिळालंय. प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफीज ज्या आहेत त्या मंगेश चिरावकर साहेब यांच्याकडनं आलेल्या आहेत. बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि फिल्डर जे या ट्रॉफीज आहेत त्या अनिकेतजी ठाटावकर साहेब यांच्याकडून आलेल्या आहेत. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी राज कांबळे यांच्या मार्फत प्राप्त झालेली आहे आणि मॅन ऑफ द मॅचचे चषक माननीय श्री रवींद्र चाळके साहेब यांच्याकडून आलेले आहेत. या सर्वच मान्यवरांचा आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय आणि घेऊन जातो मैदानावरती जेथे चालू आहे रोहा तालुका रबल बॉल क्रिकेट प्रीमियर लीगचं घमासान युद्ध. पहिल्या सत्रात आपण पाहिलं काय गोलंदाजी झाली. मी विशेष करून कौतुक करेन ज्या पद्धतीने स्वराज टेवलीने केलेली गोलंदाजी. स्वराजने 2 ओव्हर टाकल्या. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती त्याने षटकार खाल्ला होता आणि तदनंतर उर्वरित 11 चेंडूवरती त्याने त्याच्या गोलंदाजीचा क्लास, दर्जा, त्याच्या गोलंदाजीमध्ये असलेलं कॅलिबर, पोटेन्शियल मैदानावरती दाखवून दिलं आणि अगदी अफलातून नेत्रदीपक गोलंदाजी स्वराजने केली. त्याला रोहन सानप असेल, ओमकार सानप असेल आणि विजय नागवेकर याने अप्रतिम साथ सुद्धा दिली. संजय सातमकर आहे ना, रोहन सानप आणि संजय सातमकर. बॅटिंगसाठी आपण पाहतोय कर्णधार रोहन सानप. कॅप्टन कसा असावा तर रोहन सानप, कारण पहिलं षटक सुद्धा त्याने टाकलं किंबहुना ओपनिंगला सुद्धा तो आलाय. म्हणजे कॅप्टन अगदी आघाडीवरती लीड करत असताना पाहायला मिळतोय. पाहूया आता 42 धावा डिफेंड करायचे आहेत त्यामुळे मंगलमूर्ती चंदेरा संघावरती एक वेगळा दबाव दडपण असणार आहे. या धावा ते डिफेंड करणार की प्रांशी इलेव्हन यशवंतकार संघ धावा चेस करणार. पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार, काय बिघडणार. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय भावेश चंदने सज्ज होतोय. समोर मात्र रोहन सानप. प्रांशी इलेव्हन यशवंतकार संघाचा कर्णधार तो आहे. 5 ओव्हरच्या षटकामध्ये 42 धावा डिफेंड करायच्या आहेत. राईट मूव्ह द विकेटने भावेशचा पहिला चेंडू. अंपायर सेज लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पहिला चेंडू, ओ हो हो, स्ट्राइक डाउन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. बाहेर लगावलेला हा लांब पल्ल्याचा षटकार आपण पाहिला रोहनच्या बॅट मधून. हा चेंडू अखूट टप्प्याचा, अगदी
चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला, पण त्याच वेळी मात्र आपण पाहतोय 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग पंचांकडून दिलेली आहे भावेश चंदने याला. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, पण दुसऱ्या चेंडूवरती भावेशचा पलटवार आपण पाहतोय. तो सुद्धा सांगतोय मी सुद्धा चांगली गोलंदाजी करू शकतो. यावेळी काय घडलं जात आहे मैदानावरती, एज लागली होती आणि यष्टीरक्षकाने मात्र कॅच ड्रॉप केलेला आहे. हर्षद टावरी यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. धावाच आपण पाहिलं तर केवळ 42 आहेत. धाव संख्येचा पाठबळ खूप कमी आहे. मग अशा वेळी तुमची फिल्डिंग महत्वाची, बॉलिंग महत्वाची आणि क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच महत्वाचं. येणारा प्रत्येक झेल, येणारा प्रत्येक कॅच तुम्हाला पकडावं लागेल तर आणि तरच तुम्ही हे टार्गेट डिफेंड करू शकाल. अशा पद्धतीची फिल्डिंग केली तर मात्र धोक्याची घंटा होऊ शकेल. अलॉंग द कार्पेट मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. चेंडू मात्र चिखलात रुतलेला पाहायला मिळतोय. सिंगल आलेली आहे. धाव फलकावरती एका धावेचे ऍडिशन होते आणि धाव संख्या आता मात्र 8च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये अगदी चांगल्या दर्जाची बॅटिंग आपण पाहतोय. क्वालिटी क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळते. रोहन सानपचा दमदार खेळ आपण मैदानावरती अनुभवतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय वाईड लाईनच्या बाहेर चेंडू पाहायला मिळालाय आणि त्याच कारणास्तव अंपायरने सांगितलं येस इट इज वाईड. नाव स्कोर मूव्स ऑन 9. ओव्हर नंबर फर्स्ट इन अ प्रोग्रेस. यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला एफर्ट, चांगली ट्राय पाहायला मिळाली. स्वतःच्याच फॉलो थ्रू वरती चेंडू टाकल्यानंतर ज्या पद्धतीने त्याने चेंडू फील्ड केला, अगदी कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं भावेश चंदने याचं. धाव फलकावरती आपण पाहतोय धाव संख्या आता डबल डिजिट मध्ये अर्थात 10 या अंकावरती जाऊन पोहोचलेली आहे. चांगल्या पद्धतीने धाव संख्येचा पाठलाग येथे केला जातोय. धाव संख्या चांगली चेस केली जाते आणि बॅट्समन मात्र आपण पाहतोय चांगल्या कॉन्फिडन्सने मैदानावरती बॅटिंग करतायत. ओहो, फटका चांगला लगावलाय. क्षेत्ररक्षक आहे टीप कव्हरला आणि त्याने टिपलाय शानदार झेल. संजय सातमकरला जावं लागेल तंबूत परत. बिग ब्लो. ट्रॅप लावला होता. परिणामकारक क्षेत्ररक्षण व्यूहरचना आपण पाहिली. ऑफ स्टिकच्या बाहेर सातत्याने चेंडू टाकत होता भावेश चंदने. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक सेट केला होता आणि त्याने मात्र अगदी सुंदर झेल टिपलाय. आणि तदनंतर आपण पाहतोय संजय बाद झाले आहेत. नवीन खेळाडू, डावखुऱ्या हाताचा अस्तपैलू खेळाडू, एलिगंट लेफ्ट हँडेड म्हणून ज्याची ओळख आहे असा स्वराज देवळे मैदानात बॅटिंग करण्यासाठी गेलेला आहे. स्वराजची बॅटिंग मैदानावरती कशा पद्धतीने होणार, जिथे संजय मात्र अगदी स्वस्तात बाद झालाय. पहिल्या षटकात तो तंबूत परतलाय. प्रत्येक साठी अरबाज 11 यांच्याकडनं कॅप असणार आहे. त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. षटक क्रमांक सेकंड फलंदाजीसाठी लोचन कांबळे आलाय. 10 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. ओहो, वॉड बॉल. पहिला चेंडू अगदी समोरून फिरवला. फलंदाजाला पूर्णपणे आपण पाहतोय चकवा देणारा, अचंबित करणारा चेंडू पाहायला मिळाला. सरप्राइझिंग डिलिव्हरी मैदानावरती पाहायला मिळाली. लोचन कांबळे मात्र आपण पाहतोय या इनिंगला अगदी पॉझिटिव्ह सुरुवात करतोय आपल्या ओव्हरला आणि ज्या पद्धतीने त्याने चेंडू टाकलाय ना, ते पाहता आता रोहन समोर सुद्धा कडवा आव्हान तो निर्माण करणार असे चिन्ह मैदानावरती पाहायला मिळत आहेत. राईट मोर द विकेटने लोचन कांबळेचा नेक्स्ट बॉल आखूट टप्प्याचा. यावेळी मात्र लॉंग ऑफच्या दिशेने खेचलाय. बॅट्समन रोहनच्या बॅटमधनं आला एलिगंट एक्सलंट.
आणि वेट मात्र समोरच्या देशाने ट्रान्सफर करत असताना लॉंग ऑफच्या बाहेर लगावलेला हा मात्र अप्रतिम षटकार पाहायला मिळाला बॅट्समॅन रोहन सानपच्या बॅटमधून. तो मात्र मैदानावरती धुवाधार बॅटिंग करतोय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. मैदानावरती फलंदाजी आपण पाहतोय. 16 ऑन द बुट. ओव्हर नंबर 2 इज इन प्रोग्रेस. लोचन कांबळे थोड्याशा दबावामध्ये आता पाहायला मिळतोय. षटकार आला त्याच्या विरुद्ध. यावेळी मात्र आपण पाहतोय ऑन द राईज. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पहिला चेंडू निर्धावाला, दुसरा चेंडूवरती षटकार आला, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या मॅच मध्ये आपण पाहतोय, या षटकामध्ये आपण पाहतोय अगदी इव्हेंटफुल सिनारिओ पाहायला मिळतात. हा चेंडू मात्र अगदी अधिक वेगाने पाहायला मिळाला. बॅट्समनने अपेक्षा केली होती की चेंडू इतक्या स्पीडने येईल, पण मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आहे. धावफलकावरती आता 17 धावा लागल्या, जिथे षटक क्रमांक 2 चालू आहे. चांगल्या पद्धतीची फाईट देत असताना पाहायला मिळत आहेत ते गोलंदाजी करणाऱ्या संघातील गोलंदाज. पहिल्या षटकात भावेश चंदने असेल, दुसऱ्या ओव्हरमध्ये लोचन कांबळे असेल. अगदी तिखट दर्जाची गोलंदाजी ते करतायत, भेदक मारा ते करतायत आणि फलंदाजांसमोर सातत्याने प्रश्न निर्माण करतायत. अगदी खडूसृष्टी गोलंदाजीमध्ये सुद्धा पाहायला मिळते. स्वराज ढवळेला आपण पाहतोय लेफ्ट हँडेड मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी आलाय. तो पाहूया मैदानावरती आता कशी बॅटिंग करेल. ओहो, what a phenomenal bowling by लोचन कांबळे. लोचनच्या जर आपण पाहिलं गोलंदाजी मध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं व्हेरिएशन पाहायला मिळालंय. अगदी वर्सटाईल बॉलिंग त्याने मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये केलेली आहे आणि त्याचमुळे दबाव आता वाढलाय. 7 धावा या षटकात अद्यापर्यंत आल्यात. एक षटकार जरूर खाल्लाय, पण उर्वरित 4 चेंडूवरती केवळ एकच धाव त्याने खर्च केले. स्वराज ढवळेचा मिस टाइम स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. सिंगलच मिळेल. षटक क्रमांक 2 इथे मात्र संपुष्टात आलेला आहे. धाव फलकावरती मात्र आपण पाहतोय 18 धावा 2 षटकाच्या खेळानंतर, म्हणजे प्रति षटक 9च्या सरासरीने बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय प्रांशी 11 यशवंत खार संघ. लोचनचं कौतुक यासाठी करावं लागेल, त्याने षटकार खाल्ला होता आणि त्यानंतरची गोलंदाजी केली ती अगदी विलोभनीय स्वरूपाची पाहायला मिळाली. आता पंचांचा इशारा आलाय की नेक्स्ट ओव्हर असणार आहे स्विंग बॉल ओव्हर. हे षटक अत्यंत महत्वाचं. सिक्सिट कंपनीने हे स्विंग बॉल आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे, त्यांच्या सुद्धा आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय. स्विंग ओव्हर अत्यंत महत्वाची, कारण हा चेंडू हाताळण्यासाठी एक वेगळं कसब कौशल्य तंत्र लागतं. आणि पाहूया आता कोणाच्या हाती हा स्विंग बॉल दिला जातोय. 2 षटकाच्या खेळांती 18 धावा आपण पाहतोय. रोहा तालुका रबल बॉल क्रिकेट प्रीमियर लीग पर्व आपण पाहतोय पहिलं, आणि पहिल्या पर्वाचं हे शानदार दिमागदार दर्जेदार आयोजन. चला मॅच पटकन घ्या. आणि स्विंग बॉलवर टाकण्यासाठी हर्ष टावरी आलेला आहे. पाहूया तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. हे षटक अत्यंत क्रुशियल, हे षटक अत्यंत महत्वाचं. स्वराज ढवळेला आपण पाहतोय थोडासा स्ट्रगल तो करतोय, संघर्ष करतोय, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग केली ना, जो कॉन्फिडन्स नेहमी त्याच्या बॅटिंग मध्ये असतो तो मात्र पाहायला मिळाला नाही. कुठेतरी आत्मविश्वासाचा अभाव त्याच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळाला. त्याला आता मात्र कॉन्फिडन्सने बॅटिंग करावी लागेल. जिथे 18 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. हर्ष टावरी पाहूया आता मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. स्विंग बॉल ओव्हर आहे, हे षटक अत्यंत महत्वाचं आणि सामन्याच्या निकालाच्या दृष्टीने जर आपण म्हणाल ना, तर हे षटक अत्यंत क्रुशियल. या ओव्हरवरती खूप काही डिपेंड असेल. पहिला चेंडू आपण पाहतोय
अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर हा चेंडू पाहायला मिळालाय. सो अंपायरने सांगितलंय येस इट इज वाईट. नाव स्कोर मूव्स ऑन 19. 19 धाव फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मैदानावरती चालू आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वराजच्या विरुद्ध एक वेगळ्या रणनीतीने गोलंदाजी करते, किंबहुना बॅट्समनच्या स्लॉट पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने करत असताना पाहायला मिळतोय हर्षद टावरी. दोन्ही खेळाडू अगदी एकाच विभागातील असल्यामुळे कच्ची दुवे पक्की दुवे दोघांनाही बऱ्यापैकी ठाऊक आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय मैदानावरती खेळ खेळला जातोय. चांगली गेम प्लॅनिंग पाहायला मिळते. एक वेगळ्या विशिष्ट रणनीतीने मात्र गोलंदाजी होत असताना मैदानावरती. ओहो, यावेळी कमी गतीने बीट केलं. संमिश्र स्वरूपाची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. चांगले मिश्रण पाहायला मिळाले गोलंदाजीमध्ये. ज्या पद्धतीने हर्षद गोलंदाजी करतोय, तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र हर्षदकडनं अत्यंत अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजांना पूर्णपणे त्याने जखडून ठेवले. कोणताही चान्स तो देत नाहीये. यावेळी स्वराजच्या बॅटमधनं फटका आलाय मोठा. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ प्रिझनला. त्याने टिपलाय झोल. 1 मोर विकेट डाऊन. बिग खळत इनिंग पाहायला मिळाली आज स्वराज देवळीची. आपल्या नावलौकिकाला तो मात्र साजेशी कामगिरी करू शकला नाहीये. स्वराज बाद झालाय. नवीन खेळाडू ओमकार सानप मैदानावरती गेलाय आणि आपण पाहतोय दोन्हीही सख्खे बंधू अर्थात रोहन सानप आणि ओमकार सानप हे मैदानावरती पाहायला मिळतात बॅटिंग करण्यासाठी. 42 धावांचं टार्गेट असताना आपण पाहतोय ज्या पद्धतीने मंगलमूर्ती चनेरा 11 संघ गोलंदाजी करते ना, ते पाहता आता एक वेगळ्या पद्धतीचा चॅलेंज निर्माण झालं. एक वेगळं आव्हान निर्माण केलंय. मी आधीच म्हटलं होतं स्विंग ओव्हर अत्यंत महत्वाचं आहे आणि स्विंग ओव्हरमध्ये गोलंदाज हर्षद टावरी अत्यंत चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळत असताना पाहायला मिळतोय. त्याच्याकडे स्विंग चेंडू हाताळण्याचं कसब कौशल्य तंत्र चांगलं पाहायला मिळते आणि त्याने मात्र बॅट्समनला अगदी प्रत्येक चेंडूवरती वारंवार अडचणीमध्ये आणलेला आहे, संकटामध्ये टाकलेला आहे. आता दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही प्रांशी 11 यशवंत खार या संघावरती पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग बॉलिंग, टॉप क्लास बॉलिंग परफॉर्मन्स बाय हर्षद टावरी. यावेळी ओमकार सानपच्या बॅटमधनं फटका चांगला आलाय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरती होता. सिंगलचा घेतले, डबलचा प्रयत्न. मैदानावरती चेंडूसाठी सुरू असलेली शोधाशोध. येथे येणारी प्रत्येक धाव महत्वाची आहे. सिंगलचे कन्व्हर्जन डबल मध्ये केले. धाव फलकावरती आपण पाहतो आता 21 धावा लागल्यात. बऱ्याचशा अंतरानंतर आता स्कोर बोर्ड वरती धाव संख्या लागलेली पाहायला मिळते. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे सामना अगदी रोमांचक रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. या मॅच मध्ये आपण पाहतो अगदी सुरुवातीपासून अनेक चढ उतार, अप डाऊन्स, हिलखावे आपण पाहिलेत. हा चेंडू मात्र आपण पाहतोय ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर पाहायला मिळालाय आणि अंपायरने सांगितलं हा चेंडू वाईड आहे. येथे काहीतरी वेगळा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न अंगलटाला गोलंदाज हर्षद टावरी याच्या. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. जिथे ओव्हर क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. यावेळी ओहो, अप्रतिम, अद्भुत, अलौकिक षटकार रोहनच्या बॅट. लगावलाय. अगदी खूप वेट केला चेंडूवरती आणि तदनंतर पुलचा हा फटका स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय दमदार, दिमागदार षटकार. इक्वेशन पूर्णपणे चेंज झालेले आहेत. 28 धावा धाव फलकावरती आहेत आणि आता मात्र विजयासाठी येणाऱ्या 13 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता.
त्यामुळे आता लक्ष जे थोडंसं कठीण वाटत होतं ते आता थोड्याशा आवाक्यात आलेलं आहे. फलंदाजी करणारा संघ प्रांशी 11 यशवंतकार संघाच्या. अत्यंत देखणा स्ट्रोक पाहायला मिळाला. दर्शनीय फटका पण पाहिला बॅट्समन ओमकार सानपच्या बॅटमधनं. अत्यंत अप्रतिम दर्जाची बॅटिंग तो मात्र करत असताना दोन्ही भाऊ आपण पाहतोय मैदानावरती. प्रांशीलन यशवंतकार संघाचा किल्ला अगदी समर्थपणे लढवतायत. अभेद्य भागीदारी या दोन बंधूंमध्ये होत असताना आणि याच पार्टनरशिपमुळे त्यांचा संघ आता मात्र मजबूत स्थितीमध्ये आलेला आहे. स्ट्रॉंग कमबॅक मात्र या ओव्हरमध्ये पाहायला मिळालं ते प्रांशी 11 यशवंतखार या संघाच्या माध्यमातून. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय पेस पूर्णपणे कमी केला आणि लेग ब्रेक पाहायला मिळाला. आणि आपण जर पाहिलं तर येथे मात्र रिव्ह्यूची मागणी पंचांच्या माध्यमातून केलेली आहे वाईट साठी. आपण जर जाऊया आमच्या टेक्निकल टीम मध्ये. रोहा स्पोर्ट यांच्या माध्यमातून मात्र आपण पाहतो या स्पर्धेचं अगदी स्पीक अँड स्पान चांगल्या दर्जाचं तालिका पाहायला मिळते. कॅमेरामॅन हॅरे कोस्टेकर आता बॉलचं स्टिकर दाखवलं सिक्सचं तो षटकार मारला त्यांनी दाखवलं नाही म्हणजे बॉल फॉलो करताना बॉलचं स्टिकर. कॅमेरामॅन आपण पाहतो हॅरी कोस्टेकर तिथे आहेत आणि आपण नुकतंच पाहिलं त्यांच्या माध्यमातून जो फटका लगावला होता ओमकारने आणि चेंडू ज्या पद्धतीने ट्रॅव्हल झाला त्यावेळी काय क्षणचित्र त्याने टिपलं होतं. अगदी त्या चेंडूवरती असलेला 6 सीटचा सिम्बॉल सुद्धा पाहायला मिळालं. इतका अप्रतिम दर्जाचं हाय क्वालिटी टेलिकास्ट हॅरे कोस्टेकर आणि रोहा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. पाहूया आमचे टेक्निकल टीम आता मात्र पुन्हा एकदा तपासणी करते कोणता निर्णय इथे येईल. टेक्निकल टीम कडून असा निर्णय आलेला आहे चेंडू टाकताना बॉलर मध्ये आलाय त्यामुळे ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय जो असेल तो कायम असेल. रिव्ह्यू कायम असणार आहे. रिव्ह्यू असेल. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय काय होता पुन्हा एकदा आम्हाला कळवायचा आहे. ओके, ओव्हर डॉट बॉल. 28 धावा 3 षटकांच्या खेळानंतर धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र येणाऱ्या 2 षटकामध्ये विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. पाहूया आता चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी कोणता गोलंदाजी येईल. लोचन कांबळे ज्याने दुसऱ्या षटकामध्ये अगदी अफलातून गोलंदाजी केली होती किंबहुना आपल्या गोलंदाजी समोर फलंदाजांना थया थया नाचवलं होतं. तोच लोचन कांबळे चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलाय. पाहूया लोचनची गोलंदाजी या ओव्हरमध्ये कशी असेल कारण विजयासाठी 12 चेंडू 14 धावा. सामना मात्र आपण पाहतोय जसा समाप्तीकडे झुकतोय तसा सामन्यातील असलेला सस्पेन्स वाढत चाललाय. अनेक ट्विस्ट अँड टर्न्स आपण या मॅच मध्ये अनुभवलेत. हा सामना मात्र एक वेगळ्या पद्धतीचा वेगळ्या धाटणीचा पाहायला मिळालाय. रंगतदार लढत. पहिला चेंडू बॅट्समनला बीट खेळणारा लोचन कांबळे यावेळी मात्र अत्यंत दर्जेदार गोलंदाजी करतोय. टॉप क्लास बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तो मात्र चेंडू चांगल्या पद्धतीने मैदानावरती फिरवतोय. यावेळी फुलटॉस मिळाला आणि त्याला फेकून दिले बॅट्समन रोहन सानपने. स्कोअर लक्षच्या बाहेर आलाय. आणखीन एक मोठा दमदार दिमागदार आणि त्याने टाकलेला फुलटॉस आणि या फुलटॉसचा पुरेपूर फायदा येथे मात्र उठवला रोहन सानपने. जर आपण
पाहिलं तर खऱ्या अर्थानं बॅट्समन रोहनने थँक्यू सो मच सुद्धा म्हटलं असेल बॉलरला, कारण चेंडू अगदी त्याच्या आवाक्यात होता आणि सहजगत्या षटकार खेचून या सामन्याचं इक्वेशन पूर्णपणे बदलून टाकले. मला तो मॅचच्या कॅप जे आहेत ते आम्हाला अरबाज 11 यांच्याकडून आलेल्या आहेत. तसेच सिरीज साठी सायकल आहे, ही सायकल शशिकांत सायकल मार्ट अभिषेक गोतावडे यांच्याकडून आलेले आहे, त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. बॅट्समॅन साठी मिहिर स्पोर्ट्स यांच्याकडनं प्राइज आलेला आहे. बॅट असणार आहे मिहिर स्पोर्ट यांच्याकडून, त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. बेस्ट बॉलर साठी शूज आहेत ते सई स्पोर्ट सुयश कानेकर यांच्याकडून आलेले आहेत, त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि क्षेत्ररक्षकासाठी वॉच आहे जे शंतनू अष्टिवकर यांच्याकडून आलेला आहे. आणि जितके सारे प्राइज आहेत त्या प्रत्येक प्राइज साठी एम स्पोर्ट यांच्याकडनं टी शर्ट आहेत, त्यामुळे आम्ही एम स्पोर्ट शोएब डांगे यांचा सुद्धा आभार व्यक्त करतोय. शाहिद डांगे यांचा सुद्धा आभार व्यक्त करतोय. चला पुन्हा एकदा 6व्या मैदानावरती जेथे रोहन सानपच्या माध्यमातून अगदी तडाखेबंद फलंदाजी पाहायला मिळते. आपल्या फलंदाजीचा नजराडा आणि आविष्कार तो मात्र पेश करत असताना अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. तोच अटॅक रोहनच्या माध्यमातून यावेळी फटका चांगला आहे, पण क्षेत्ररक्षक सौरभ तेथे आहे. सिंगल मिळाले धाव फलकावरती. धाव संख्या आता मात्र 35 पाहायला मिळते. म्हणजेच आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 7 धावांची आवश्यकता आहे ती बॅटिंग करणाऱ्या संघाला. 8 चेंडू 7 धावा. सामना जर आपण पाहिला तर अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. गोलंदाजांना कमाल करावं लागेल, येथे काहीतरी वेगळं करावं लागेल, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग येथे करावी लागेल, तरच त्या मॅच मध्ये येऊ शकतील. सिंगल घेतले, डबल घेणार नाही घेणार हा मोठा यक्ष प्रश्न, पण सिंगल वरती दोन्ही फलंदाज समाधान मांडतायत. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू असेल जिथे विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. कॅप्टन मात्र मैदानावरती कॅप्टन इनिंग खेळत असताना पाहायला मिळाला आणि त्याने वन साइड बॅटिंग केलेली आहे. अगदी चांगल्या पद्धतीचा डॉमिनेट त्याने मात्र केलेला आहे बॅटिंग करत असताना. 22 धावांवरती रोहन सानप बॅटिंग करतोय. रोहन सानपच्या बॅट मधनं यावेळी लॉंग ऑनच्या बाहेर फ्लॅट फ्युरियस षटकार आलाय आणि या षटकारानं सामना फिनिश केलाय कर्णधार रोहन सानपने आणि आपल्या संघाला खास आपल्या स्टाईल मध्ये सामना